मेरा पीछा न कर तेरी मी. आपण एक व्हिडिओ काढूया मस्त सर्व. थांबा, या इथे या. माझ्यासोबत गोल गोल फिरा. फिरा. एवढा एवढा भात खातो, भाकऱ्या खातो घरात. एवढा भात तू खाते बाबा, मी नाही खात. तुम्ही अरे बस, माझ्या काही कपड्यांवर पडलं तुम्हाला धुवायला लावी ना. आणि एवढं मस्त श्वास घेताना ना एकदम नाकात असं एकदम थंड थंड वाटते. एवढं मस्त वातावरण. तर पणी आणि ममता इकडे कुठे गेली? पणी दोघी दिसतात आणि प्रणय पण. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज झालेली आहे सकाळ 6 वाजताच. खरं तर 6च्या आधीच झाली होती, कारण खूप अलार्म लावली होती मी. म्हटलं जाग नाही आली तर प्रॉब्लेम होईल. तर आज आम्ही सहपरिवार चाललेलो आहोत, म्हणजे लेडीज गँग चाललेलो आहेत माथेरानला फिरायला. बऱ्याच दिवसापासून मला जायचं होतं, कारण एवढं कामामध्ये म्हणजे खूप कंटाळा आला होता. कुठेतरी जायचं होतं. खरं तर 2 ते 3 दिवसाची ट्रिप करायची होती, पण आता एवढा वेळ नाहीये. सो आम्ही चाललेलो आहोत, ममता, मी, माझी बहीण, मम्मी आणि प्रणय आला तर येईल कदाचित. सो जवळची जायचं ट्रिप केली. म्हटलं तेवढा तरी थोडं म्हणजे कुठेतरी, कुठे नाही जाण्यापेक्षा कुठेतरी जाऊन येऊया. तर आता वेळ न घालवता आता आम्ही निघतो आणि भेटूया. बघू, जे काय होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेनच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि मी कशी दिसते ते पण मला सांगा. आणि मी पण मला नाही करत. ममताचं असं म्हणणं आहे की मी तिला बोलायला चान्स नाही देत. बोल बाई बोल. नाही म्हणजे मला तुम्ही इंट्रोडक्ट. ममताने आज किती छान ड्रेस घातलाय ना, मस्त. 7:30 वाजता उठायचा प्लॅन केला होता, पण सकाळी लवकर उठून सुद्धा आम्ही 9:30ला निघालोय. आणि मी ना पुढे बसली होती, कारण मला ना गाडीमध्ये त्रास होतो उलटीचा. पण मला उलटी करायच्या आधीच प्रणयने उलटी करायला सुरुवात केली आहे. आणि ते बघून आहे ना सगळे त्याला हसत होते, कारण त्याला आणि मला नेहमी गाडी लागते आणि माझ्या बहिणीला सुद्धा, पण आम्हाला अजूनपर्यंत तरी झाली नाही आहे. आणि अशा प्रकारे आम्ही फायनली येऊन माथेरानच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. आता इथून वरती चढायला सुरुवात. आणि खूप सुंदर वातावरण आहे, एकदम सगळीकडे वॉटरफॉल वगैरे खालूनच दिसत होते. तर चला आता माथेरानला जाऊया वरती. वरती जायचंय ना. शांत हो जा. कसं ओव्हरऑल कसा प्रवास कसा झाला तुमचा? झोप झाली, झोपून मजा आली. तुला कसं वाटतंय माथेरानची ट्रिप आपली? इथं भुकाने पोटात कावळे वडा मरायला लागलेत. आणि ते कावळे बनवायला पाहिजे व्हिडिओ. ऍक्च्युली काय झालंय माहितीये का, मी सांगते तुला. अरे अरे ऍक्च्युली मी दिसते का पण याच्यात? ऍक्च्युली आम्ही जो ड्रायव्हर आणलेला आहे ना, तो ड्रायव्हर आमचा बरोबर नाही. त्याने आम्हाला उपाशी तर मारलंच आहे, प्लस झोपायला पण नाही दिलं. म्हणजे मी सहज झोपले होते, तर ड्रायव्हर आमचा एवढा फोनवर बोलत होता. ड्रायव्हर आमचा एवढा फोनवर बोलत होता ना की मी उठूनच गेले. आणि मग हे सगळी भूतं उठली. ममताबाईचा ड्रेस दाखव. प्रेस आयटम का आता नाही दाखवायचा? दाखवला ना. हा बघ, जिकडे तिकडे याला खायलाच जायचं. मॅगी 50ला आहे. नाही नाही घ्यायचं. पण मॅगी 50ला आहे. 50ला आहे. कोणी सांगितलं विचारायला तुला? पाण्यामध्ये जात पण नाही, तर उगाच करतात. मी कधी पाण्याची मजा घेतली नसेल मला वाटतं. लहान पोरांसारख्या ना कर, असं लहान पोरांसारखं करताना म्हणून तुम्हाला कुठे नेत नाही.
मम्मी बघते तिकडून. मस्त आहे ना पण हे धबधबा एवढा मोठा आहे. तू आणि मी आपण आपल्याला कोणच बोलणार नाही, आपण सख्या बहिणी बघ. आम्ही सख्या बहिणी आहोत पण. आणि ही सावत्र आहे. मी काय माहिती कुठून आणली, पप्पानी आणली तिला. कशी दिसते व अडळ अडळ. मम्मी तुला तुझी सून आवडते काय ग? तुला तुझी मामी आवडते? ए सोनी नाही बोल जरा कॉल मी सोनाली. ए सोनाली सोनी सोनी बोलत होता चार माणसांमध्ये पण. सोनाली नाव आहे, एवढं छान बोलायचं ना सोनाली. असं वाटतंय थंड थंड ना, असं वाटतंय फ्रीजच्या बाहेर बसलोय आम्ही, फ्रीज खोलून. आत्ताच पोहोचलोय आम्ही आणि आता गाडी पार्क केली. हा तिकडून पुढून एंट्री घेणार. मस्त वाटतंय मस्त. मग तर कसं वाटतंय? घरी जाऊन आणली लॉबस्टर म्हणून. गाडी पार्क करून येईपर्यंत यांनी इथे नाश्त्याला सुरुवात सुद्धा केली आहे, कारण ऑफकोर्स 3.5 तास जवळपास ते लोक सगळे उपाशी आहेत. तर आता आम्ही चाललो आहोत आतमध्ये आणि आता मी जाते तिकीट काढायसाठी. घोडेस्वारी ई रिक्षा मला मॅगी खायची, मग ते मॅगी पण खायची मला. काय चवण ताई पावसात भिजायचंय धबधब्यामध्ये तर पडणार आहे तुम्हाला. लिंबू आहे. प्रणयला आम्ही आतमध्ये जेवण देणार होतो, पण आता आम्ही मका खाऊनच आजची भूक भागून टाकणार आहे. मला मॅगी द्यायची नाही आपल्याला वाटत नाही मका- आपल्याला जेवण मका बिवण पाहिजे. काय भेटेल आज. मॅगी मराव दे मका मला नको. थंडीने मस्त जिरली यांची. मॅग्नो मिलता नहीं जो है अभी है खा लो. मी मॅगी खाणार मग तुम्ही खावा. माझ्यामध्ये काय चेंज वाटते तुला आता? आता म्हणजे आता माझ्यामध्ये म्हणजे तोंडाला सगळं ते मक्याचं काळा काळ लागलं. काही टिकली नाही. काय चेंज आहे तुमच्या लिपस्टिक त्याच्यात काय लिपस्टिक लावलीत तुम्ही आता चेंज केलाय मग मी शेड. शेड चेंज केलं. मग अशी ब्राऊन होता, आता थोडासा पिंकला. मी पण लोक घोड्यावरनं जात आहेत, चालत जात नाहीयेत कोणी. चालत जातो. आणि आम्ही चालत चाललोय. इव्हन आमचा प्रणय पण चालतोय बघा. अरे आता चालायला 2-5 मिनिटं झाली असेल, चालतोय फक्त अजून खातात चालत नुसतं खातात खातात चालतात. माझा ऍडव्हान्टेज आहे. मम्मी कसं वाटतंय तुला? ऍडव्हान्टेज. अरे नाही चांगलं वाटतंय. ऍडव्हान्टेज तुला माथेरान आवडलं? अजून बघितलं नाही पूर्ण, पण चांगलं आहे अजून तरी. देणार आहेत ना माऊ तुला. मी तर आले भरपूर वेळा इकडे. तर आता फालतूची बकबक सोडून आता मुद्द्याचं बोलूया. तर आम्ही बाय रोड आलेलो आहोत माथेरानमध्ये, त्याच्यामुळे ट्रेनचा प्रश्न येत नाही. पण माथेरानला आल्याच्या नंतर बाहेरच एंट्रीला जे चार्जेस घेतात ते मोठ्या माणसांसाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 रुपये असे घेतात. त्याच्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो. हे आहे अमन लॉज स्टेशन, जिथे टॉय ट्रेन थांबते. तर इथून आतमध्ये जाण्यासाठी प्रति पर्सन जे आहे ते 55 रुपये घेतले जातात. आम्ही चालत जायचं असं ठरवलं होतं, कारण थोडं आम्हाला बघायचं होतं. हॉर्स रायडिंगचा सुद्धा ऑप्शन आहे, पण ते खूप जास्त पैसे सांगतात, म्हणजे 600-650. पण आम्हाला ते सगळं करायचं नव्हतं. तर इथे एवढा फोर्स करतात ना की घोड्यावर चला घोड्यावर चला घोड्यावर चला. ते बघूया आणि 500-550 रुपये बोलतात. 550-650. मला वाटलं ट्रेन बंद आहे पावसामध्ये. हे ममता बावळटपणा नको करू. साईड नो ट्रेन. भरपूर लोक तिथे उभे होते ट्रेनसाठी, पण आम्ही नाही गेलो. कसं वाटतंय तुम्हाला माझ्यासोबत? मी तिसऱ्यांदा आले माथेरानला. माझ्यासोबत कसं वाटतंय?
तुझ्यासोबत तू आहेसच कुठे माझ्यासोबत. हो हो तुझं तुझंच चाललंय. तुम्हाला टाइमच कुठे आहे? आणि हिचं वेगळं चाललंय, हिचं वेगळं चाललंय, माझं वेगळं चाललंय. माझ्याकडे काय हाय पण नाही मम्मीचं वेगळं मम्मीचं काय. वेगळं चाललंय. आज मंगळवार आहे तरी पण आज खूप जास्त गर्दी आहे, जशी सॅटर्डे संडेला असते ते. आम्ही फोटोज काढत काढत चाललोय, तर ममता आणि मी मागेच राहिलोय. ममता माझ्या व्हिडिओज काढते, मी ममताच्या काढते. आणि माझे फोनची किती चार्जिंग खूप कमी झाली आहे माझी. माझा एक आज पण का video नाही उतरते काढला. माहिती नाही. काढली नाही आता व्हिडिओ. चांगली नाही आली ती. खोटा रेडी. दम लागायला लागला एवढं चालून चालून. काहीच आता जिथे थांबणार ना तिथे आता काहीतरी खाणार, कारण भूक लागली मला. पण भूक लागली. हो, खूप. सगळीकडे ना वेगवेगळ्या कलरचे रेनकोट दिसत आहेत, झाडं आणि फक्त घोडे दिसतात. आणि एवढं मस्त श्वास घेताना ना एकदम नाकात असं एकदम थंड थंड वाटते. एवढं मस्त वातावरण आहे ना, म्हणजे मला इथे राहायला सांगितलं ना तर मी राहीन. म्हणता तू हा, मग कंटाळली ना तू? का ग, तुला आवडत नाही एवढं छान वातावरण? बघ किती धुकं पसरलं सगळीकडे. हा, हा. मम्मी बोलते की चला परत घरी जाऊया, रिटर्न. कंटाळा बोलते. काय आहे इथे तुला पण कंटाळा आला? तुला आवडते ना? काय आवडेल? मला वाटलं काहीतरी दुसरं असेल. हा मला पण वाटलं काहीतरी असं बघण्यासारखं काहीतरी असेल. पॉइंट्स आहेत काही ते वेगवेगळे. रिक्षासाठी लाईन केवढी मोठी आहे. ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिकल. घोडे आले की प्रणय आपोआप साईडला होतो. ते थांबा, आपण एक व्हिडिओ काढूया मस्त सर्व. थांबा, या इथे या. माझ्यासोबत गोल गोल फिरा. हा. हा, फिरा. जसं जसं आम्ही पुढे चाललो एवढा फॉग आहे ना, मस्त वाटतंय. ते व्हिडिओ मध्ये पण येत नाही. आपण नेक्स्ट कुठे जाणार आहोत? हा, आपण नेक्स्ट कुठे जाणार? आपण नेक्स्ट जाणार आहोत बहुतेक भीमाशंकर. मग ते ट्रिप तुमच्या याच्यावर असेल की माझ्यावर? तुझ्या का? आता यार एक तरी ट्रिप दे, एक तरी. देईल भाई, देईल. Trip पण देत नाही मी आणि पण treat पण पगाराला देत नाही. मी पण कामाला लागले, एवढं लक्षात ठेवा. ममताचा पगार झाला ना तो दिसला पण नाही. कारण तो सगळ्या देण्यातच गेलाय. हा, सेकंड वाला की नेक्स्ट टाइम आपण कुठे जाणार? भीमाशंकर. भीमाशंकर. मग आपला हा माथेरानचा प्लॅन कधी झालाच नव्हता. प्लॅन झालाच नव्हता आमचं. अचानक भयानक ठरलं की उद्या जायचं. सगळं आमच्याकडे अचानक भयानक होतं. इथे जेवणाचा वास होतो यार. मला आता जेवायचंच आहे, भूक लागली. कसं वाटतंय तुला इथे? त्या नेचर मध्ये तुला कसं वाटतंय मला सांग. हे बे शॉपिंग सेंटर आहे माथेरानचं. तुला कसं वाटतंय इथं? हे कोणता तो मोबाईल वडे माथेरानचं शॉपिंग सेंटर. मी ना इकडून पहिल्यांदा आलेली ना तेव्हा मी चप्पल घेतली होती. हे पूर्ण मार्केट आहे माथेरानचं. भाजी मार्केट ममता हे बी इथे पहिल्यांदा मी आलेली ना इथेच नाश्ता केला. केतकर मध्ये हा, तिकडे नाश्ता खूप छान मिळतो. आणि मी तिकडे बेसनचा लाडू पण लोकांना इथे सामान पाहिजे असेल तर लोकांना खालतीच जावं लागेल. घालूनच आणत असेल. इकडे जी लोक राहतात त्यांचं मोठं भाजी मार्केट पण आहे. म्हणूनच इथे सगळं महाग आहे. बोल ना बघा. काय तुम्ही खूप बिझी आहेत? कसलं बिझी? बोलत नाही तुम्ही. डिप्रेशन? मला डिप्रेशन तोंड बघ कसं केलेला. झोपलाय तो झोपलाय. फोन बघा, फोन. त्याला सांगितलं फोन दिलाय, त्याला फोन दिला नाही, फोन ठेवून दिला त्याला. पणी त्याने डाउनलोड केले आणि ते बघतोय तो. नेटवर्क नाही म्हणून. बघ किती हुशार आहे तो. मी बाबूला सांगते ना हा मोबाईल मला द्यायला. परत मला मोबाईल नाही, मी घेणार परत तो मला मोबाईल. शेवभाजी आली चांगले.
चिकन पण चांगलं असणार हा. एक गोष्टी चांगली असू दे माझी माझी पापलेट थाळी, पनीरची प्रॉन्स थाळी, शेवभाजी खाते, ममताची सुरमई थाळी आणि प्रणयची चिकन. प्रणय बरं वाटतंय का आता? खाण्याच्या पुढ्यातच जास्त दिसतो. त्याला अंडा एक्स्ट्रा भेटला. पनीरची थाली भरलेली दिसते. मला पण द्यायचं प्रॉन्स आणि हे पण मला दिलंच तरी चालेल. आणि लास्ट तू का नाही घेतला आईस्क्रीम? भाई बोलू तरी द्या. आता थोडासा बोलायला लागलाय हा, पोट भरून मगाशी एवढा रुसला होता. जेवल्यावर थंडी लागायला वाटते. जेवल्यावर नाही, 2 आईस्क्रीम खाल्ल्यावर असंच होणार ना. अगं जेवल्यावर नाही, 2 आईस्क्रीम खाल्ली तिने. हाय याच्यात बघ. मग तेच सगळं जे मिळतंय, जे आपल्या इथे मिळतं तेच मिळतंय ते सगळं, बाकी काय वेगळं नाही मिळत. म्हणजे इकडे जे मिळतं तेच आपल्या इथे मिळतं मुंबईमध्ये. म्हणजे माझ्या काही कपड्यांवर पडलं तुम्हाला धुवायला लावी ना. तूच पाडणार ना. गेम झोन आहे. हा गेम झोन 50 रुपये पर गेम. तुला घ्यायचंय? नको राहू दे पर गेम. मग तुला सगळे गेम 50 रुपयात हवेत. त्र्यंबकेश्वरचं घेतलं होतं तू कधी? त्याच्या दुकानामध्ये घेतलेलं. मला नाही माहित. मॅग्नेट आहे. तो छान आहे. तो ना घ्यायचा हा तरी. थंडी वाजायला लागली. आईस्क्रीम खात असे असे हात हलतायत ना मम्मी. सर्दी होणार आहे. जर सर्दी होणार आहे, दुसरी आईस्क्रीम आहे दुसरी. कोणाला व्हिडिओ काढते मी. कोणाला दाखवली? हा वाला आय लव्ह माथेरान. नगर परिषदचं गार्डन. ऍक्च्युली इथे गार्डनची काहीच गरज नाही, कारण इकडे सगळीकडेच गार्डन आहे. अगं मम्मी सगळीकडे असेच पॉइंट असं. अरे पण इथं असं हे दिसतंय ना पूर्ण. रिक्षाने जायचं, चालायचा कंटाळा आलाय. तुला सांगितलं 2 घास कमी खा जरा. काय झालं? अरे चालता येत नाही आता. हे पण आहे. पाय दुखतात. थोडं मारतात. काय बोलली? अरे म्हणजे घरात आपण एवढा भात खातो, भाकऱ्या खातो. घरात एवढा भात तू खाते बाबा, मी नाही खात. तुम्ही अरे बस बस बस. मी भात खाते पण एवढा नाही खात. अरे पण विचार कर ना, आपण एवढाच भात असतो, त्याच्यामध्ये 2 भाकऱ्या. तर तुला असं म्हणायचंय का तू हॉटेलमध्ये कमी खाल्लेस? हॉटेलमध्ये मी कमीच खाल्ल्या. पण एक मच्छी हिने खाल्ली. कमी खाल्लं बोलते. एक मच्छी खाल्ली, 2 भाकऱ्या खाल्ल्या, एवढासा भात मम्मी मी प्रणय आणि पनीपेक्षा जास्त खाल्ले ते. खाल्ला. गरज आहे. म्हणजे असं गरज आहे. पनीपेक्षा आणि पनीपेक्षा म्हणजे म्हणजे आम्ही तिघांपेक्षा. पोट जाम झालं. असं बोल ना. पोटाला पोट जाम झालं. गर्दी कमी झाली हळूहळू. सगळेजण घरी परततात, कारण आता अंधार थोडासा होत आलाय. पूर्ण नाही अजून, पण पाऊस भरपूर आहे. आता या व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये, पण आहे पाऊस बऱ्यापैकी. थम्सअप पितोय हा थम्सअप. थंडा. मी तो बघ. ते बघ कापूस घेतला. कुणाच्या तरी हातातला घेतला ते बघ खातोय. म्हणतो का व्हिडिओ? हे सलून आहे की हॉटेल आहे? आतमध्ये राणे मिसळ लिहिलं. मम्मी बघायला सलून पण आहे, हॉटेल पण आहे. मला ना जायचीच इच्छा नाही होत आहे. असं वाटतं राहावं. हा म्हणतात.
मम्मी ते नेटवर्क नाही पकडत आहे, कुठे रील काढणार? नेटवर्क नसलं तर नाहीये. नाही इंस्टाग्राम ओपनच एक दिन मस्त आवाज येतोय. गप ग. कोकिळ कंठी काय कर कोकिळ कोकिळ कंठी अप्सरा. इथंच करी गाडी. मन मेरा पीछा न कर तेरी मेरी अरे बोलते काय कहाँ से आते हैं लोग? कोई मुझे रोके या कोई मुझे टोके मैं तो नाचने में थांबा 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 ब्लॉग एंडिंग करूया. तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय आणि आता अजून काय, आता आम्ही घरी जाणार आहे डायरेक्ट, कुठे थांबणार वगैरे नाहीये. तर आजचा जो काही दिवस होता तो तुमच्यासोबत शेअर केला आहे. होपसो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. तर व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. बाय. हे लोक एवढं आता आता वाटेत आम्हाला येताना म्हणजे जाताना जो धबधबा लागलेला तोच लागला. तर पणी आणि ममता इकडे कुठे गेली? पणी हो दोघी दिसतात आणि प्रणय पण. जीवाची मजा मजा चालली आहे. पाणी खाली वाहून गटर बघ एवढं आहे. ते बघ खूप मस्त असा आमचा खूप मस्त मजा आली आहे. लास्ट शेवट मला एकदम भारी झालाय. पिझ्झा 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 अरे इकडे आता पिझ्झा ह्याला ह्याला जायचं का मम्मी आपण? बोल चल ना. चल